आपण परमदिव्य मंगलमय श्री राम कथा श्रवण करत आहोत। ज्या कथेच्या श्रवणाने चित्त शुद्ध होते, ज्या कथेच्या श्रवणाने मानवता आपल्या लक्षात येते, ज्या कथेच्या श्रवणाने मनुष्यामध्ये कोणती मर्यादा असली पाहिजे याचं ज्ञान होते, ज्या कथेच्या श्रवणाने संशय समाप्त होतो, ज्या कथेच्या श्रवणाने अंतरंगामध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नांचे उत्तर मिळतात, ज्या कथेच्या श्रवणाने राम प्रभू कोण होते, कसे होते, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचं चरित्र कसं आहे याचं ज्ञान होतं। भगवान परमात्म्याच्या स्वभावाचं ज्ञान झाल्यानंतर त्या भगवान परमात्म्यावर प्रेम निर्माण होतं आणि त्याच्यावर प्रेम निर्माण होतं, तो प्राप्त करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होते। जोपर्यंत आपल्याला भगवान परमात्मा कसा आहे, कुठे आहे, कोण आहे, त्याचा स्वभाव काय कसा आहे हे समजणार नाही, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रेम निर्माण होणार नाही, प्रेम जडणार नाही। एखादी व्यक्तीला आपण भेटलेलो नाही, त्यांचा परिचय नाही, त्यांचे चांगले किंवा वाईट गुण आपल्याला माहीत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीवर आपल्याला राग द्वेष प्रेम हे निर्माण होत नाही। जेव्हा ती व्यक्ती भेटते, त्या व्यक्तीचे दोष असतील गुण असतील हे लक्षात येत आहेत, तेव्हा राग द्वेष प्रेम आदर स्नेह अंतःकरणामध्ये निर्माण होतो। कथेद्वारे भगवान परमात्म्याचा स्वभाव लक्षात येतो। भगवान परमात्मा किती अकारण करुणावरुणालय आहे, भक्तवांछा आहे, कल्पतरू आहे, भक्तासाठी धावून येणारे आहे, भक्त कार्य करण्यासाठी अवतरित होणारे आहेत। याचं जेव्हा ज्ञान होतंय तेव्हा त्याच्यावर प्रेम निर्माण होतंय आणि एकदा की प्रेम निर्माण झालं की त्याला प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते आणि प्राप्त करण्याची इच्छा निर्माण झाली की मग आपण परमार्थ करणार, मग आपण भक्ती करणार, मग आपण परमार्थ मार्गाला लागणार, सतमार्गाला लागणार, मग आपण कर्म करणार त्याची प्राप्ती होण्यासाठी। कारण कथेद्वारे त्याला जाणलं जातं। म्हणून म्हटलेलं आहे, जाने बिनु होय नहीं प्रीति, जान बिनु होय नहीं प्रीति, जाने बिनु होय नहीं प्रीति, जान बिनु होय नहीं प्रीति, जाने 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 बिनु होय नहीं प्रीति। बिनु परतीते होय नहीं प्रीति, बिनु परतीते होय नहीं प्रीति, बिनु परतीते होय नहीं प्रीति, जाने बिनु होय नहीं प्रीति, जान बिनु होय नहीं प्रीति, जाने बिनु होय नहीं प्रीति, जाने बिनु होय नहीं प्रीति, जाने बिनु होय नहीं प्रीति, बिनु परतीति होय नहीं प्रीति। जोपर्यंत तो जाणला जाणार नाही तोपर्यंत होय नाही प्रीती। बिनु परतीति होय नाही प्रीती। त्याची प्रचिती आल्याशिवाय सुद्धा प्रेम उत्पन्न होत नाही। म्हणून
म्हणून सत्संग आहे, म्हणून कथा आहे, म्हणून कीर्तन आहे. सत्संगामध्ये आल्याचा फायदा असा आहे, ज्ञानाची प्राप्ती होते, संदेहाचा नाश होतो, अज्ञान दूर होतं, अंतःकरणामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर आपोआप मिळतात. आणि सत्संगामध्ये आल्यानंतर जितके तास आपण या ठिकाणी बसणार तितके तास आपले विचार हे भगवदीय कार्यामध्ये व्यस्त असतात. तितके तास आपण संसारापासून लांब राहतो, तितके तास आपण भगवान परमात्म्याला देत असतो आणि तितके तास आपण आपल्या अंतरातलं शुद्धीकरण करत असतो. तितके तास आपले विचार पवित्र असतात. आपलं काया वाचा मनाने आपल्याकडून भगवदीय कार्य होतं. म्हणून जीवनामध्ये सत्संग आवश्यक आहे. आणि असा सत्संग प्राप्त करत असताना भक्त कसा असावा, भक्ती कशी असावी याची उच्चतम स्थिती, पराकोटीची मर्यादा रामकथेमध्ये भरत चरित्राद्वारे सांगण्यात आलेली आहे. ज्या भरतजींचं चरित्र असं आहे की राम प्रभूंना आनंद वाटावा अशा पद्धतीने ज्यांचं जीवनामध्ये वागणं आहे, आचरण आहे. बाल्यावस्थेमध्ये जेव्हा राम प्रभू, भरतजी, लक्ष्मणजी, शत्रुघ्नजी जेव्हा खेळ खेळायचे, अयोध्येतले जेव्हा बालक त्यांच्याबरोबर खेळ खेळायचे, त्यावेळेस खेळ चालू असताना राम प्रभू जेव्हा खेळायला उभे राहत आहेत, आता राम सगळ्यांचे प्रिय होते म्हणून सगळेजण रामाच्या बाजूने उभे राहायचे. आता जर विरुद्ध पार्टी नसली तर खेळामध्ये खेळताच येत नाही. म्हणून भरतजींना वाटायचं की माझ्या रामप्रभूंना खेळायचं आहे ना, मग त्यांच्या विरोधात कुणीतरी उभं राहिलं पाहिजे. त्यांना खेळायचं आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध पक्षात उभे राहायचे भरतजी. का? माझ्या रामप्रभूंना खेळायचं आहे आणि विरोधात रामाच्या कुणीही उभं राहत नाही. आणि विरोधात उभं राहिलं की रामप्रभूंना समोरासमोर बघता येईल, त्यांच्या पक्षात उभं राहिलं की त्यांच्या मागे उभं राहावं लागेल, परंतु त्यांच्या विरुद्ध उभं राहिलं की त्यांचं दर्शन होईल. हा एक फायदा व्हायचा. हे भरतजींचं चरित्र आहे. आणि हे चरित्र कुणालाही समजलं नाही. जेव्हा भरतलालजी यांना बोलवण्यात आलं, रामप्रभूंचं वनगमन झालं आणि दशरथजी यांनी प्राण सोडले, भरत आणि शत्रुघ्न यांना कैकई देशातून आणलं गेलं. आणि जेव्हा त्यांचा रथ अयोध्येमध्ये आला त्यावेळेस रथातून उतरल्यानंतर जेव्हा त्यांनी अयोध्या अतिशय आनंद नाही, उत्साह नाही, कुणी कुणाशी बोलत नाही, कारण राजाचा मृतदेह रासायनिक तेलामध्ये ठेवलेला होता. रामप्रभू निघून गेलेले होते. जिकडे तिकडे अतिशय दुःख ही स्थिती बघितली. भरतजींना वाटलं की माझे दादांना तर काही झालं नाही ना, म्हणून माझे दादा तर सकुशल आहेत ना, म्हणून रामचंद्रजींना भेटण्यासाठी भेटायला गेले कैकईच्या राजमहालामध्ये. कारण राम नेहमी कैकईच्या राजमहालामध्ये राहत होते. बघणाऱ्यांना काय वाटलं? बघणाऱ्यांना असं वाटलं, बघा मुलगा आईच्या जवळ गेला म्हणजे दोघांचं कट कारस्थान आहे. परंतु जेव्हा भरतजींनी राजांचे अंतिम संस्कार केले आणि जेव्हा सभा भरवली गेली आणि वशिष्ठांनी सांगितलं की तुम्हाला नियमानुसार मात्याच्या आणि पिताच्या वचनाचं पालन करण्यासाठी राजगादीवर बसावं लागेल, तेव्हा भरतजींनी सांगितलं की जर मी राजगादीवर बसेल हे निश्चित झालं तरी सुद्धा एवढा अनर्थ झाला तर मी बसल्यानंतर किती अनर्थ होईल. आणि जी गादी माझ्या ज्येष्ठ भ्राताजींची आहे त्यांच्या गादीवर बसण्याचं दुस्साहस मी कधीही करणार नाही, ज्यांनी मातेचा त्याग केला. आणि जेव्हा रामप्रभूंना घेण्यासाठी चित्रकूट धामामध्ये गेले, त्या चित्रकूट धामामध्ये स्वतःचा पक्ष मांडला की गादी तुमची आहे, तुम्हालाच राजगादीवर बसावं लागेल. भरतजींचं प्रेम बघितलं, परंतु भरतजींनी एक वाक्य वापरलं. काय म्हटले भरतजी?
तुम्हाला आनंद वाटेल, तुम्हाला योग्य वाटेल, तुम्ही खुश राहणार असं ज्या गोष्टीमुळे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा. मला काय वाटतंय त्याचा तुम्ही विचार करू. भरतजींचा आग्रह होता की माझ्यावर लागलेला कलंक जो माझ्या आईमुळे लागलेला आहे तो कलंक तर मला दूर करायचा आहे. माझी तर इच्छा आहे की तुम्ही अयोध्येमध्ये आले पाहिजे, अयोध्येच्या राजगादीवर बसले पाहिजे. वाटलंच तर 14 वर्ष मी वनवासात जातो, पण जरी माझं मत मी मांडलेलं आहे तरी माझ्या मनाचा विचार करू नका. तुम्हाला जेही विधी सुख, ज्याच्यामुळे तुम्हाला सुख वाटेल, ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल असं तुम्ही करा. म्हणजे माझा विचार नका करू. तुम्ही आनंदी राहिले पाहिजे, तुम्ही सुखी राहिले पाहिजे. याला प्रेम म्हणतात, याला भक्ती म्हणतात. ही भक्तीची परिसीमा आहे. श्रीमद भागवतामध्ये जेव्हा उद्धवजींचा अहंकार दूर करण्यासाठी उद्धवाला पाठवलं भगवान परमात्म्याने गवळणींना ज्ञान देण्यासाठी, त्यावेळेस उद्धवाने गवळणींची भक्ती बघितली, गवळणींचं प्रेम बघितलं आणि उद्धवाने गवळणींना एक प्रश्न विचारला. गवळणींनो, तुमचं एवढं जर भगवान परमात्म्यावर प्रेम आहे तर मथुरा काही लांब नाही. 10-12 किलोमीटरवर मथुरा आहे वृंदावनापासून. मग तुम्ही भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी का जात नाही? गवळणींनी त्या ठिकाणी उद्धवाला उत्तर दिलं, उद्धव आम्ही रोज मथुरेमध्ये जातो, रोज दही दूध तूप लोणी विकायला जातो. आम्हाला भगवान परमात्म्याला भेटणं काही फारसं अवघड नाही. आम्ही जाऊन लगेच त्याला भेटून येऊ शकतो. पण जेव्हा तो वृंदावन सोडून गेला त्यावेळेस जाता जाता त्याने एकच वाक्य सांगितलं, मैं आऊंगा परसों. मी परवा येईन, मैं आऊंगा परसों, मी परवा येईन. त्याने असं म्हटलेलं नाही की मी मथुरेला चाललो, मला मथुरेला भेटायला या. तो परवा येईन म्हटला ना, म्हणून आम्ही त्याची वाट बघतो. आणि उद्धव, आमचं त्याच्यावर एवढं प्रेम आहे की तो निघून गेल्यानंतर आम्ही आमचे प्राण लगेच सोडले असते, परंतु आम्ही आमचे प्राण सोडलेले नाही. कारण तो कधीतरी परवा येईल, तो उद्याच्या परवाला येईल, महिन्याच्या परवाला येईल, वर्षाच्या परवाला येईल की 10 वर्षाच्या परवाला येईल माहित नाही, परंतु तो सांगून गेलाय की मी परवा येईल, मैं आऊंगा परसों. आणि जर तो कोणत्याही परवाला आला आणि त्याला जर आम्ही दिसलो नाही तर त्याला वाईट वाटेल, आणि त्याला वाईट वाटेल असं आम्हाला वागायचं नाही. काय प्रेम असेल गवळणीचं, त्याला वाईट वाटेल असं आम्हाला वागायचं नाही. म्हणून तो जे सांगून गेलेला आहे ना ते मला करायचे, ते आम्हाला करायचं. हे आहे प्रेम. आपणही परमार्थ करतो, आपणही भक्ती करतो, पण आपण सवडीनुसार भक्ती करतो, आपण आवडीनुसार भक्ती करतो. आपण भक्ती कशी केली पाहिजे? देवाला आवडेल अशी भक्ती आपण केली पाहिजे. आपल्याला काय आवडतंय हा विचार करायचा. देवाला काय आवडतंय याचा विचार करायचा. देवाला जे आवडत नाही ते जर आपण केलं तर तो आपल्याला आपलंसं कसा करेल? त्याने आपल्याला जवळ घ्यावं, त्याने आपल्याला दर्शन द्यावं, याच्यासाठी आपली ही स्थिती चांगली असली पाहिजे. आपल्यामध्ये विषय विकार असतील, आपण दुसऱ्यांचा द्वेष करत असणार, मत्सर करत असणार, आपण खोटं बोलत असणार, आपल्याकडून व्यभिचार घडत असेल काया वाचा मनाने, कशावरून आपण भक्त आहोत, कशावरून आपण पारमार्थिक आहोत? काही लोकांना वाटतंय की आम्ही मंदिरात रोज जातो म्हणजे पारमार्थिक आहोत. काही लोकांना वाटतंय आम्ही ज्ञानेश्वरी पारायण करतो, आम्ही ग्रंथाचे पारायण करतो म्हणून आम्ही भक्त आहोत, पारमार्थिक आहोत. काहींना वाटतंय आम्ही वारी करतो, आम्ही 4 धाम यात्रा करून आलो म्हणून आपण पारमार्थिक आहोत.
ही परमार्थाची व्याख्या नाही. परमार्थ तोही आहे, भक्ती तीही आहे, परंतु हे सगळं करत असताना आतली स्थिती कशी आहे याच्यावरही लक्ष दिलं पाहिजे. ज्या वेळेस आतली स्थिती आपण सांभाळली त्यावेळेस तो भेटेल. याच्यासाठी मन कसं असलं पाहिजे, भरतजींसारखं असलं पाहिजे. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भाव. कपट छल भगवान परमात्म्याला आवडत नाही. म्हणून जितकं जास्त सहज राहता येईल, जितकं जास्त सरळ राहता येईल, जितकं निष्कपट आणि निष्कलंक राहता येईल, तितका व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. गवळणींनी काय केलं? फक्त भगवान परमात्म्याचं उठता बसता चालता बोलता चिंतन केलं, प्रेम केलं भगवंतावर. म्हणून गवळणींना भगवान परमात्मा भेटला. आपल्यालाही तेच करायचं. उठता बसता चालता बोलता फक्त त्याचं स्मरण करायचं. आपले दोष त्याला सांगायचे आणि त्यालाच विनंती करायची आहे की तूच असं कर की आमचे दोष समाप्त होतील, आमचा अहंकार समाप्त होईल, आमच्यातले विकार समाप्त होतील. कारण त्याला अहंकार सहन होत नाही. तीळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार दे. त्याला अहंकार सहन होत नाही. त्याला सहज आणि सरळ आवडतं. तुम्हाला एक गोष्ट सांगू, बरं जाऊ द्या. गळ्यामध्ये टाकलेला हार असतो ना, हा हार जर गळ्यात असला तर आपण कुणीतरी ज्येष्ठ आहोत, श्रेष्ठ आहोत असं वाटतं. परंतु हार जेव्हा गळ्यातून बाहेर निघतो वाटतं नाही आपण सर्वसामान्य आहोत आणि आपण काहीच नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण खूप काही आहोत असं ज्या दिवशी वाटणार त्या दिवशी आपण परमार्थातून खाली आलो. त्या दिवशी आपण आणि त्याच्या नजरेतून उतरायचं नाही. कुठेही अहंकार उत्पन्न होऊ द्यायचा नाही. एवढी इच्छा, एवढी लालसा मनामध्ये असते. आपण भक्त कसे बनणार, आपण साधक कसे बनणार, आपण सर्वसामान्य कसे राहणार. कारण भगवान परमात्म्याला कसे भक्त आवडतात? भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे निष्कपट हे भक्त भगवान परमात्म्याला आवडतात. आणि अशी स्थिती जर राहिली तर तो भेटेल. तशी स्थिती जर राहिली नाही तर तो भगवान परमात्मा भेटणार नाही. म्हणून गळ्यामध्ये टाकलेला हार सुद्धा गळ्यात अजिबात राहू नये. कसा पटकन काढता येईल याची तयारी असते, याची लवकर तयारी असते. नियम आहे उच्च आसन वक्त्याचा असावं म्हणून उच्च आसनावर आपण बसतोय, नाहीतर एवढी पात्रता मनुष्यामध्ये नाही. कुणात असेल परंतु माझ्यात तरी नाही. कारण इथून उतरल्यानंतर एक श्लोक सुद्धा व्यवस्थित म्हणता येत नाही, परंतु इथे बसल्यानंतर जेही मुखातून निघते. 12 वर्ष कथा करत असताना हा विषय कुणालाही सांगितला नाही तुम्हाला म्हणून सांग. कधी आला नाही तो विषय. हात जोडले, नमन सुरू झालं की ज्ञानोबरायांना विनंती असते इथून पुढे तुम्हाला बोलायचं आहे, मला नाही. इथून पुढे सगळं तुम्हाला सांभाळायचं आहे. आता इथून पुढे सर्व कथा तुम्हाला करायची आहे. आणि डोळे बंद करून एकच विनंती असते, श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकर सुधारी,
बरणौ रघुबर विमल जसु जो दायकु फल चार। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। ही विनंती केली जाते। तिथून पुढे कथेला प्रारंभ होतो। म्हणून तुमची क्षमा मागून आता हलकं वाटतंय।